कालच्या दिल दोस्ती दुनियादारी कार्यक्रमात आशू मीनलच्या वस्तू वापरत असल्यामुळे ती जाम चिडते। त्यामुळे वैतागलेल्या आशूला प्रज्ञेश सल्ला देतो की तू मीनल समोर गाणी गात जा। त्यावर आशू अचानक रॅपर बनण्याची इच्छा व्यक्त करतो। त्यासाठी तो प्रज्ञेश कडून रॅप या गाण्याच्या प्रकाराविषयी खूप काही समजून घेतो। माझ घरात आशू मीनल आणि ॲना समोर गायला लागताच त्यांना आशूचं गाणं जाम भावतं। पण सुजय आणि कैवल्य आशूला स्पष्ट सांगतात की तुझ्या गाण्याला काहीच अर्थ नाहीये। त्यावर आशू कैवल्याला चॅलेंज करतो की तू सर्वांसमोर रॅप गाऊन दाखवावं आणि कैवल्य सुद्धा हसत हसत हे आवाहन स्वीकारतो। कैवल्याच्या नकळत आशू प्रगल्भला माझ घरात बोलवतो। कैवल्याने गायलेला अमेझिंग रॅप फुल्ली रॉकिंग ठरतो। शेवटी आशू सांगतो की तू गायलेला रॅप प्रगल्भाने लिहिला होता। प्रगल्भा खुश होऊन कैवल्याने तिचे गीत गायल्याबद्दल गोड फ्लाइंग किस देते। वाव, व्हॉट अ म्युझिकल लव्ह कॉम्बिनेशन। आशू, तू रॅप गाण्याच्या नादात लव्ह रॅपर बनलास, पण या सगळ्यात कैवल्याची काळजाची तार तर चुकली नाही ना? हाच प्रश्न सर्वांना पडला असेल। बाय द वे, आपल्याला हा एपिसोड कसा वाटला याविषयीची आपली मतं खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। या प्रोग्रामचे लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत रहा राजश्री मराठी। नमस्कार, मी केतकी माटेगावकर। प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी।